दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चौक खालापूर रायगड जिल्ह्यात आता मी आहे आणि या ठिकाणी हे जे मारुतीचं मंदिर आहे ते 150 वर्ष किंबहुना त्याहूनही अधिक काळ जुनं असं हे मारुतीचं मंदिर. या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. आजच्या भागात आपण भेटणार आहोत रिंपल दिवेश शहा या आपल्या वहिनींना भेटून संवाद साधणार आहोत. पण त्यांच्याकडे शहा कुटुंबाला भेटण्यापूर्वी आधी दर्शन मारुतीचं. उखाणा घ्या. वाती केली कापूसाची, दिया केला तुपाचा, कंकू केला तिला केला कंकूचा, दिवेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी. अरे वा, चांगलं केलं. द्या ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. सासरे. नमस्कार. दोन्ही काका. नमस्कार. आजीबा. नमस्कार. दोन मुली. नमस्कार. सासू. नमस्कार. दोन काकी. नमस्कार. काकी इथे. जाऊ माझी. नमस्कार. नमस्कार. माझी दोन नणंद. नमस्कार. नाही ही पोरी नंदाची. ही नाही, दोन्ही पोरी. नंदाची पोरी. मुली. नंदाच्या मुली. आणि हे सगळे नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? इंदोर. इंदोरला कुठे? इंदोर MP मध्य प्रदेश. इंदोरमध्येच का? खुद्द इंदोरमध्ये की इंदोरमध्ये? इंदोरमध्येच. इंदोरमध्येच. कोण कोण आहे तिकडे इंदोरला? आई बाबा भाऊ वहिनी आणि काका काकी. दोन काका. सगळी फॅमिली तिकडे तुमची? सगळी फॅमिली तिकडे. माहेरचं काय नाव तुमचं? माहेरचं रिंपल. डिंपल. रिंपल. रिंपल. आताच पण रिंपल. रिंपल. वा वा, छान. पण हे आई बाबा काय करतात? आई बाबाची फॅक्टरी आहे, मेडिसिन्स फॅक्टरी आहे मारे फार्मास्युटिकल. आणि आई होम घरपरी होम वाईफ. म्हणजे घरी ना, हाऊस वाईफ. काही हरकत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि मग शाळा वगैरे सगळं तिथेच इंदोरमध्ये? तिथे टोटल. कॉलेज पण तिथे. आणि तुमचे मिस्टर काय करतात? जॉब आहे केमिकलमध्ये. केमिकल. BSc केमिकल कंपनी. बोलवा मिस्टरांना. बोल. या. नमस्कार. नमस्कार. बसा. तुमचं बालपण कुठलं? चौकलाच. चौकमध्ये. पहिल्यापासून तुम्ही इथेच राहता? पहिल्यापासून. तुमचे आई बाबा काय करायचे, काय करतात? माझी आई हाऊस वाईफच आहे. वडील आमचा बिझनेस आहे राईस मिलचा. राईस मिल. घराच्या मागच आहे आपल्या. तुम्ही राईस मिल मध्ये लक्ष दिलं नाही का? नाही, शिक्षण असल्यामुळं मग पुढे एक जॉबच्या हिशोबाने. शिक्षण असल्यामुळे म्हणजे BSc केलं होतं आणि BSc झाल्यानंतर मग नवीन जॉबच्या हिशोबात. आणि राईस मिलला आता काय स्कोप राहिलाच नाही तसं. काय बघा बोलतायत. बाबांनी आई बघ इतकी वर्ष केला नाही. बरोबर आहे. आता भात शेती ही आपल्या एरियात म्हणजे ह्या एरियात अजून राहिलीच नाहीये. बाबा अजून चालू ठेवलं फक्त राईस. तुमचं कसं जमलं? लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कसं काय? कोणी सांगितलं? म्हणजे तिची आत्या आणि माझी आत्या या दोघी सख्या जाऊ. तर एक असं. आणि माझी काकी आणि हिची काकी ह्या दोघी सख्या बहिणी. बरं आहे. सगळं घरातल्या घरात माझ्या. मग घरातल्या घरात असं म्हणजे समजलं तर बघायला गेलो. आणि त्या हिशोबाने तेव्हा मला माहिती नव्हती की हे बघायला येणार आहेत. नाही, मग तुम्हाला कळलं ते इंदोर बघायला येतं? नाही, बघायला गुजरातला गेलो मी बघायला.
म्हणजे तिच्या आत्याच्या इथे आत्याकडे हिम्मतनगरला. 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 पण एकटे गेला होता का? नाही, मी हिम्मत एकटाच गेला, एकटाच हिम्मत करून गेलो. क्या बात. आणि मग लगेच ठरलं? लगेच म्हणजे जवळजवळ तेव्हा हो नाही असं झालं. का? नंतर म्हणजे हो नाही म्हणजे आमच्याकडनं हो झालं, पण नंतर आई वडिलांची परमिशन, तिच्या आई वडिलांची परमिशन, आमच्याकडनं हो. ॲक्च्युली मी माझी बहिणीच्या ह्याच्यातनं गेले होते. त्याचा साखरपुड्याचा प्रोग्राम होता, त्याच्याबरोबर मी गेले होते. आम्ही दोन्ही बहिणी घरी येऊन. तेव्हा मला माहीत नव्हती की हे मला बघायला येणार. फक्त मला आत्याने सांगितलं आता तू आजची रात थांबून जायते. मी थांबले तिथे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी हे येणार असेल बघायला ते मला माहीत नव्हती. बोले येणार आहेत बघायला. मग बघितल्यानंतर आवडला मला, हो पण सांगून टाकली. तुम्ही आता आजचं फॅमिली बॅकग्राऊंड माहिती होता ना, समाजातलं हे अशा आहे. आणि काकीची बहिणी होती म्हणून आपल्याला सगळी माहिती असते ना. हो, तुम्हाला सगळं माहिती असतं. घरात कसं आहे, कुटुंब कसं आहे, सगळं माहिती होतं म्हणून हा करायला प्रॉब्लेम नव्हता ना. पण मग इथे आल्यानंतर, चौकमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऍडजस्ट व्हायला वेळ लागला का? खूप वेळ लागला. का? मराठी बोलताना हा शब्दच नाही सुचत काय बोलायचं असं. अरे पण आता तर काय छान सगळं. हो की नाही? हो, प्रश्नच नाही. सगळे शब्द जे सुचतायत ना, पण छान आहे. तुम्ही खूप मराठी शिकण्याचा छान प्रयत्न करता आहात, भरपूर मराठी शिकण्याचा. हीच चांगली गोष्ट आहे. पण अजून परफेक्ट नाहीयेत. म्हणजे काय? कुठले कुठले शब्द अडखळतात? लँग्वेज मध्ये ते मराठी शब्दामध्ये भरपूर असे शब्द असेल ते कळत नाही अजून. कुठले? आता वाचल्याशिवाय आता कळणार नाही ना. म्हणजे वाचल्या कुठली वस्तू त्याला कळायला डीप मध्ये जायला लागतो. असं की मोठी डीप म्हणजे खड्ड्यात. हा, म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी अच्छा अच्छा भावना समजून घ्या त्याची. नाही, मी सांगतो समजून द्या. काय सांगतो? बरं बरं. आता किती वर्ष झाली लग्नाला? 12 पूर्ण झाले. 12 झाली. मग जाता की नाही तिकडे इंदोरला? हो, दरवर्षी. सोडायला जाता? नाही, घ्यायला, सोडायला, फिरायला पण जातो मी. हा, दरवर्षी जातो. दरवर्षी जाता? तुम्ही जाता तिकडे? हो. किती दिवस जाता राहायला? 10 दिवस. एकटे जातात दरवेळेस? हा, एकटी पोरांना घेऊन जाते, मग घ्यायला येतात. हे सोडायला येतात? नाही, सोडायला नाही, घ्यायला येतात. घ्यायला येतात नाही तर सोडायला येतात. काहीतरी एक होतं मग. अच्छा अच्छा. पण करतात एवढं तरी नेमाने करतात. पण मला सांगा, जेव्हा ह्या जाणार असतात 10 दिवस, तेव्हा तुमचा चेहरा कसा असतो? प्रफुल्लित. प्रफुल्लित नेहमीप्रमाणे. आणि मला वाटलेलं सांगतील की मला एकदम दुःख होतं, का जाते ही 10 दिवस असं बोलेले. असं काय आहे, उत्साहाने सोडायला जातात. वहिनी काय तुम्हाला काय वाटत नाही हे असं बोलले तर? असं बोलते ते मला पण माहित नव्हती. आज कळलं ना? कळलं खरं काय ते बाहेर आलं की नाही? पण पोचली का नाही 4 वेळा फोन करतो. ट्रेन मध्ये असली तरी 4 वेळा फोन करतो. पोचली का नाही फोन परत याई आली तर टेन्शन नाही होऊ शकत, कारण घ्यायला मी जाणार असतो. बसा कन्फर्म करत असणार ते तू खरंच गेली की नाही, इंदोरला पोहोचली की नाही. पोहोचली की चेहरा प्रफुल्लित. रिटर्न तिकीट माझ्याकडेच असतो. हो का? बरं, मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही इतक्या लांब राहता, आई बाबा सगळे तुमचे इंदोरला, म्हणजे खूप लांब आहेत. खूप लांब आहे. इथे जेव्हा कुठलाही सण साजरा करत असाल, फेस्टिवल साजरा करत असाल, सगळ्यात जास्त तुम्ही कोणाला मिस करता? आई बाबांना. आता या कॅमेऱ्यात बघा आणि आई बाबांना काही निरोप द्यायचा असेल तर निरोप द्या. મમ્મી પપ્પા તમે નથી રહેતા ત્યારે તમારા બધાની આખી ફેમિલીની કાકા કાકી મમ્મી પપ્પા ભાઈ બહેન બધાની બહુ જ યાદ આવે છે. किती गोड सांगितलं ना. या कोण तुमच्या? ही जाऊ ती नणंद. नणंदबाई, तुमच्या डोळ्यात पाणी आलंय. तुम्ही कुठे असता? पनवेलला. पनवेलला. तुमचं कधी झालं लग्न? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. काय तुमचं म्हणणं आहे? खूपच सगळ्यांबद्दल प्रेम आहे. बद्दू फॅमिली गोडला काय म्हणतात? स्वीट. બહુ ગળી ગળી પ્રેમાળ છે. બહુ પ્રેમાળ છે. બહુ પ્રેમાળ છે. બહુ પ્રેમાળ બહુ જ છે. પ્રેમાળ છે. પણ છે નથી 15-20 છે. એમાં હજી 3-4 મેમ્બર નથી અમારા. નથી આવવાના. હા, મારો આવે જ દી નથી. નથી. આવે જ નથી એમાં. આવે જ નથી. ભાવ નાહીએ. ક્યાં ગયો છે? એ ઓફિસ કોલેજ વર્કમાં છે. હા? ઓફિસ વર્કમાં છે અને 2 છે બહાર ફરવા ગોવા ગયા છે. હમણાં જ બે બાપ બાર ફરવા. काय डेंजर बोलतायत त्या. सॉरी हा, सॉरी.
पण अत्यंत गोड अशी ही भाषा आणि गंमत. आता यानंतर वजनाचा काटा येणार आहे. या घराला वजनाचा काटा काही नवीन नाही, पण वजनाच्या काट्यावर जितकं सांगणार तितकं वजन सांगतो तितक्या वेळेत, म्हणजे 2 मिनिटात गोळा करणार का बघूया. हमणा अय्या वजनનું કાંટો આવશે પછી તમે વજન કરજો. વજન મૂકવાનું અને જોવાનું કેટલું થાય છે. જોવાનું म्हणजे बघायचं. त्या सगळ्यांनी बघा. आणि थोडीशी ही गंमत मला असं वाटायला लागलंय आता नुसतं महाराष्ट्रापुरता हा कार्यक्रम मर्यादित न राहता हा कार्यक्रम आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊ लागलेला आहे. कारण कितीतरी मध्य प्रदेश म्हणजे इंदौर असू द्या किंवा अहमदाबाद असू द्या, बडोदा असू द्या, तिथे तिथे असणारे सगळे मराठी गुजराती सगळे बांधव हा कार्यक्रम बघतात. होम मिनिस्टर हा कार्यक्रमच असा आहे की घराघरातल्या स्त्रीचा सन्मान. त्याच्यामुळे कोणी असं मनात आणू नका की आपण कोणाच्या घरात जाणार किंवा जाणार नाही. आम्ही सगळ्यांच्या घरी जाणार आहोत. फक्त SMS करायला विसरू नका. तेव्हा लँग्वेजનું વાત નથી. ओके बरोबर. लँग्वेजની વાત बरोबर છે. वजन आहे 575 ग्रॅम. वेळ सुरू झाली. मिनिट 40 सेकंद झालेली आहे फक्त. बस 5:40. बसा खाली. 75 आणि जोशे. पत्ती घेऊन हात उभा करायचा. परफेक्ट आहे. 75 परफेक्ट आहे. अभिनंदन. 1 2 3 4 आणि हा प्लास्टिकचा चमचा 5. अभिनंदन. 5 गुणिले 200 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बरं तुम्ही किती वर्ष झाली चौकमध्ये आहात? 250 वर्ष. 250 वर्ष झाली महाराष्ट्रात. माझी 8वी पिढी आणि माझा तो पुतण्या त्याची 9वी आणि त्याची मुली 10वी पिढी. 10वी पिढी. इतके दिवस. मग तेव्हा सुरुवातीचं चौक किती वेगळं? नाही आमच्याच लोकांनी वसवलं असं पूर्वजांनी. बरं तुम्ही काय म्हणताय? म्हणजे चौक असा ऐतिहासिक वसा आहे आणि चौक शहर हे नेताजी पालकर यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही आता ज्या घरामध्ये आहात ते घर आहे स्वातंत्र्य सैनिकाचं. म्हणजे आमचे वडील हे नटवरलाल लल्लूदास शाह हे स्वातंत्र्य सैनिक होते. 1942 मध्ये क्विट इंडिया भारत छोडो आंदोलनामध्ये त्यांनी त्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. बरं. म्हणजे खरंच त्यावेळेला म्हणजे प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतील पण ध्येय एक होतं आणि ते ध्येय एक असल्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. किती छान. अशा या पवित्र वास्तूमध्ये आत्ता आपण आहोत. बरं त्यांनी मिस्टरांनी स्वभावात काय बदललं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? स्वभाव हाय ते चांगला आहे. परत राग आल्यानंतर एकदम हायपर नको व्हायला. हां जरा राग तुमचा कमी ठेवा. जरा पॉलिश करा ना तुम्ही त्या. बरं आता बरं. आणि तुम्ही आधी सांगा की आमच्या वहिनीनी स्वभावात काय बदलला पाहिजे? थोडासा राग जर मुलांवरती कमी केला तर बरं होईल. मुलांवर? हो. तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. काय हो करणार का? नाही अभ्यास केला नाही त्रास नाही दिला तर नाही करणार. त्रास दिला तर करायलाच पाहिजे. तुमची सुटका नाहीये. अभ्यास करा. बरं आधी यांच्या दोघांच्या बद्दल सांगा ना तुम्ही. सुनबाई नाहीच ती. म्हणजे सुनबाई म्हणून ती येतात त्यावेळेला आणि आत्ता ती मुलीसारखीच आहे. त्याच्या प्रचिती काय सांगण्याची गरज नाही असं वाटतं म्हणजे मला. आता यानंतर अभिनय करणार आहेत कारण जास्त डोळ्यात पाणी नको. त्याच्यापेक्षा चेहऱ्यावर हसू येऊ. आणि त्याच्यासाठी खास हे 2 उत्तम अभिनेते आता अभिनय करणार आहेत आणि ते त्यांच्या अभिनयाची वाट तुम्ही सगळे मिळून लावा. मराठी चित्रपटाचं नाव. हां वेळ सुरू झाली.
न बोलता, ओठांची हालचाल नाही. सुंदर 10. वजनला काय आहे का दुसरा वर्ड? 9. भार भार जड लय भारी. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे गुण. मराठी गाणं ओळखायचं सगळ्यांनी. मराठी गाणं 1 2 3. न बोलतं. चाल चाल तुझी चाल तुरली तुझी झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. आता म्हण ओळखायची. म्हण मराठी म्हण. थांबा, आता तुम्ही करायची, नंतर तुम्ही. थोडा वेळ आधी त्यांना करू द्या. करा. बोलायचं नाही, बोलायचं नाही, बोलायचं नाही, बोलायचं करा. गावात 4. काकेत कळसा गावाला वळसा. काकेत कळसा गावाला वळसा. मराठीकडून चिंचपेटी. अभिनंदन. आणि आता एक नाव जाहीर करूया. हे नाव कोणाचं जाहीर होणार? इकडे तू. काय नाव तुझं? हा 100% आईवर गेलाय तू. घे एक चिठ्ठी काढ. हा वरचीच काढ. जा. काय होत असेल ह्याच्या बाबांचं? नाव आहे रंजना साखरे. कोण तुम्ही? व्हेरी गुड. नाव सांगा. रंजना साखरे. मधले कुठे फिरायला गेले? रंजना पंढरीनाथ साखरे. बर. आणि घरी कोण कोण असतं? घरी आम्ही दोघं जण, एक मुलगा एक मुलगी. मुलीचं लग्न झालंय. मुलगा मुंबईला असतो शिकायला. बरं. मिस्टर काय करतात? इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे. आता कुठे? दुकानात. ते दुकानात. तुम्ही खेळा इकडे. हा टाळ्या वाजून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी या खेळामध्ये. ती रिंग घ्यायची आणि ढकलायची. गाडी गाडी करत जशी लहान मुलं खेळतात त्या पद्धतीने ती रिंग गेली पाहिजे. फक्त लक्षात ठेवा, पहिल्या रेषेवरती हिरव्या रंगाचे चेंडू आहेत. जर त्या रिंगचा स्पर्श त्या चेंडूला झाला तर 1 गुण. पुढच्या रांगेमध्ये गुलाबी रंगाचे चेंडू आहेत, त्याला 2 गुण. आणि सगळ्यात शेवटी भगव्या रंगाचे ऑरेंज कलरचे जे चेंडू आहेत त्याला जर स्पर्श झाला तर 3 गुण. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. दोन. 5. आता पुढची संधी तुमच्यासाठी. दोन. 4 3. आता तुम्ही 5.
6 आणि 4 10. 13. आता 5. 3. 6 आणि 4 10. 10 आणि 3 13. 13-13 सामना बरोबरीत आलेला आहे. अजून 2 संधी आहेत, बघूया काय होणार. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजच्या या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या साखरे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या या होम मिनिस्टरच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या शहा वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा चौक मधला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. होम मिनिस्टर.